रंगपंचमीच्या आनंदात सडक अर्जुनी तालुक्यातील फुटाळा गावावर दुःखाचा डोंगर कोसळला। तलावात बुडून 12 वर्षीय प्रणय गहाणे आणि 17 वर्षीय सागर गहाणे या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला। मात्र या घटनेनंतर उघड झालेल्या आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे ग्रामस्थांचा संताप अनावर झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार 5 मुले रंगपंचमीनंतर तलावात आंघोळीसाठी गेली होती। खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे बुडाले। स्थानिकांनी त्यांना बाहेर काढून सौंदड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। डॉक्टरांच्या मते दोघेही कोमामध्ये होते, पण धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालयात 2 रुग्णवाहिका असूनही एकही उपलब्ध नव्हती। परिणामी मुलांना खासगी वाहनातून हलवावे लागले। ऑक्सिजन सिलेंडर रस्त्यातच संपल्याचीही माहिती समोर येत आहे। 12 ते 13 कोटी खर्चून उभारलेली इमारत, पण ना आयसीयू, ना जीवनरक्षक साधने, ना पोस्टमॉर्टम सुविधा। वेळेत उपचार मिळाले असते तर हे जीव वाचले असते का, हा संतप्त प्रश्न आता ग्रामस्थ विचारत आहेत। घटनेनंतर रुग्णालयासमोर नागरिकांनी घेराव घालत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करून परिस्थिती नियंत्रणात ठेवावी लागली। ग्रामीण आरोग्य व्यवस्था सक्षम असल्याचा दावा करणाऱ्या शासनाला हा आरसा नाही का? 2 निष्पाप जीव गेल्यानंतरच यंत्रणा जागी होणार का? फुटाळा गाव आज शोकमग्न आहे। मात्र जबाबदारांवर कठोर कारवाई आणि तात्काळ सुविधा उपलब्ध करण्याची मागणी आता जोर धरत आहे। आकाश नंदा गवळी, गोंदिया, भंडारा जिल्हा प्रमुख। मी दिनेश अभिमान गाणे राहणार काय घटना 10:30 ते 11च्या दरम्यान होळी खेळत असताना आम्हाला माहिती घडली की गावामध्ये एक मुलगा मग जागेवर गेल्यावर माहिती पडले की 2 मुलं पडलेले आहेत। आमच्या गावकरी लोकांनी जागेवर येऊन त्यांना बाहेर काढले, हॉस्पिटलमध्ये आणलं। वेळेवर 1.5 तास आमच्या हॉस्पिटलमध्ये खराब झाला। कशासाठी? ॲम्ब्युलन्स, ऑक्सिजन आणि ॲम्ब्युलन्स नाही वेळेवर, अशा 2-3 कारणांमुळे वरतून रेल्वे पाठी पडली, तो वेळ गेला वेळेवर। डॉक्टर आशिष नाईक, वैद्यकीय अधीक्षक सौंदड। मी आज आपल्याकडे सुमारास 11:15 दरम्यान पाण्यात बुडून 2 बाळ आपल्याकडे आणण्यात आले होते। एक सागर गहाणे आणि दुसरा प्रणय गहाणे। प्रणय गहाणेचं वय 12 वर्ष, सागर गहाणेचं वय 17 वर्ष। दोन्ही कोमॅटोस कंडिशनमध्ये होते, शॉकमध्ये होते। ड्राउनिंग झाली होती पेशंटला डॉक्टर रणजित बघेले म्हणून आहेत आपल्याकडे ऑन कॉल। आज त्यांना दोन्ही बेबीजला व्यवस्थित हँडल केलं। त्या दोन्ही बेबीजला रिट्राईव्ह करून त्यांना रिससिटेट केलं। त्यांचं पोटातलं पाणी काढलं, छातीतलं फुफ्फुसातलं पाणी काढलं। त्यांचं श्वासाचं रेट सुद्धा 94 पर्यंत आणलं आणि सॅच्युरेशन जे आहे 98 पर्यंत आणलं। आणि दोन्ही बेबीज यांना इमर्जन्सी ड्रग्स देऊन बेटर कंडिशनमध्ये इथून ट्रान्सपोर्ट म्हणजे इथून रेफर करण्यात आलं। रेफरच्या वेळेस आपल्याकडे 108ची आणि 102ची ॲम्ब्युलन्स त्या कालांतर उपलब्ध नव्हती, त्याच्यामुळे त्यांनी प्रायव्हेटची गाडी करून त्याच्यामध्ये ऑक्सिजनची सुविधेची गरज लागत होती, तर आपल्याकडून ऑक्सिजनची सुविधा प्रोव्हाइड करण्यात आली। आपली 102ची ॲम्ब्युलन्स ANC पेशंटला घेऊन गोंदियाला गेली होती आणि 108ची ॲम्ब्युलन्स ANC तिथला गोंदियाचे ANC पेशंट घेऊन नागपूरला गेली होती त्या सुमारास। आणि मी राहुल एकनाथ यावलकर, मी सौंदडला राहतो। सदर विषय हा फुटाळ्याचा आहे। आम्ही जेव्हा फुटाळ्याला गेलो, 2 मुले पाण्यात डुबली असताना आम्ही त्यांना पटकन त्या गावच्या नागरिकांनी त्यांना बाहेर काढलं आणि लगेच आम्ही त्यांना गाडीवर बसवून सौंदड PSC इथे आणलं। सौंदड PSCमध्ये आणल्यानंतर आम्ही इथं त्यांना सांगितलं की असा प्रकार घडला, तेव्हा त्यांनी इथं ऑक्सिजनसुद्धा व्यवस्था नव्हती, त्याच्यामुळं आम्ही बाहेर प्रायव्हेट हॉस्पिटलमधनं एक ऑक्सिजन आणि एक वेल्डिंगच्या दुकानामधून ऑक्सिजन आणला। ऑक्सिजन आणल्यानंतर इथं आम्ही जेव्हा बघितलं तेव्हा ऑक्सिजनला लागणारा पानासुद्धा इथं उपलब्ध नव्हता आणि आम्ही जेव्हा त्याला रेफर करायसाठी भंडाराला न्यायची गरज होती तेव्हा इथं ॲम्ब्युलन्सची सुद्धा व्यवस्था नव्हती। त्याच्यामुळं मी माझ्या स्वतःच्या 2 कारमध्ये 2 पेशंटला टाकून आम्ही आणि एक पोलिसवाल्यांची व्हॅन होती आणि एक माझी कार, अशा 2 गाड्यांनी आम्ही भंडाराला त्यांना घेऊन गेलो। भंडाराला जर ती व्यवस्था, ऑक्सिजनची व्यवस्था आणि बाकी व्यवस्था जर या सौंदडच्या PSCमध्ये असते तर आज त्या 2 मुलांचा जीव वाचलेला असता। या ठिकाणी 2 बाबी माझ्या लक्षात आलेल्या आहे। पहिली गोष्ट, या ठिकाणी ॲम्ब्युलन्स उपलब्ध नव्हती, त्या ठिकाणी ऑक्सिजन सिलेंडर या ठिकाणी उपलब्ध नव्हते। त्याच्यानंतर इंजेक्शन वेळेवर लावण्यात आलेलं नाही, हे 3 आणि पानं जे आहे सिलेंडर खोलतात तो सुद्धा अवेलेबल नाही। या ठिकाणी
महाराष्ट्र शासनाच्या 10 कोटीच्या ग्रामीण रुग्णालय सोनवड या ठिकाणी बनलेलं आहे. एक सरपंच म्हणून समितीमध्ये सुद्धा आम्हाला सदस्य म्हणून ते घेत नाही, लोकप्रतिनिधीमधून त्या समितीमध्ये टाकत नाही, कारण की आम्ही जनतेचे प्रश्न नेहमी मांडत असतात. या ठिकाणी जे समिती आहे त्या समितीच्या माध्यमातून या ठिकाणी आढावा बैठक घेण्यात येते दर 6 महिन्याला. तरी या ठिकाणी प्रमुख मागणी आहे की डॉक्टर जे होते ऑन ड्युटीवर त्याला तुरंत तात्काळ त्याला निलंबन केलं पाहिजे आणि चौकशी समिती घेऊन त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे, कारण की याचा दोषी कोण आहे. दुसरी गोष्ट, या ठिकाणी ऑक्सिजन सिलेंडर तात्काळ आम्हाला उपलब्ध पाहिजे. 24 तास या ठिकाणी रुग्णवाहिका हलवण्यासाठी इमर्जन्सी एक गोष्ट पाहिजे. आणि याचा जो पोस्टमॉर्टम रूम आहे जो वारंवार आम्ही सांगितल्यानंतर आजपर्यंत सुरू झालेला नाही. माझे नाव वर्षाताई चरणदास शहारी. या दवाखान्यामध्ये खरंच मला पण दिसते, या दवाखान्यामध्ये डॉक्टरसुद्धा राहत नाही वेळेवरती. आणि आज जरी ऑक्सिजनची व्यवस्था राहिली असती तर त्या बाळाचा जीव इथंच वाचला असता, एवढे मी सांगतो. खरं म्हणजे इथं एक्सरा मशीनसुद्धा आली आहे. मी पंचायत समितीला जेव्हा आढावा होता तेव्हा सुद्धा म्हटलं होतं की या ठिकाणी एक्सरा मशीन म्हणजे दाखवायचीच आहे का. तर मला शासनाला एवढंच सांगावं असं वाटते की आपल्या दवाखान्यामध्ये सगळ्या गोष्टीची व्यवस्था पाहिजे.